काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या वादामुळेच काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात वाईट दिवस। कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी कबुली दिली आहे। तर पाहूया कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्टा। नमस्कार, कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित दादा तांबे हे इथं आलेले आहेत आणि आपल्या कट्ट्यावर आपण त्यांना आमंत्रित केलं आहे। सर, तुमचं खूप खूप स्वागत ATV न्यूज कट्ट्यावर। सर, सर्व जनतेला आम्ही कार्यक्रमाची सुरुवातच आपल्या राजकीय प्रवासापासून करतो। आपला राजकीय प्रवास नेमका कसा सुरू झाला? नाही, मुळात माझा राजकीय प्रवास विद्यार्थी दशेपासून सुरू झाला। म्हणजे NSUI ही काँग्रेस पक्षाची जी विद्यार्थी संघटना आहे त्याच्यामध्ये मी 2001 सालापासून साधारणतः कामाला सुरुवात केली। आज जवळजवळ 16-17 वर्ष झाले मी या राजकीय क्षेत्रामध्ये ॲक्टिवपणे काम करतो आहे। आणि जरी कौटुंबिक वारसा असला तरी पण मी संघटनेच्या माध्यमातून माझी प्रगती केलेली आहे। आणि 2001 मध्ये माझी महाराष्ट्र प्रदेश NSUIच्या सचिवपदी निवड झाली आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने मी विद्यार्थी चळवळीमध्ये याच्यात भाग घेतला आणि अनेक आंदोलनं असतील। मग नगर जिल्ह्यातमध्ये आम्ही विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी केलेलं आंदोलन असेल, फी वाढीच्या विरोधात केलेलं आंदोलन असेल, दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना फी माफी मिळावी म्हणून आंदोलन केलं असेल, जे आपल्या भागातले ग्रामीण भागातले मुलं पुणे मुंबईला शिकायला जातात त्यांना तिथं हॉस्टेलची सुविधा असेल किंवा बाकीच्या सुविधा असतील त्याच्या बाबतीत केलेलं आंदोलन असेल, असं विद्यार्थ्यांच्या चळवळीत खऱ्या अर्थाने माझी सुरुवात झाली। नंतर 2007 मध्ये नामदार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला जिल्हा परिषदमध्ये काम करायची संधी मिळाली। 2007 ते आज 2017 जवळजवळ 10 वर्ष झाले मी जिल्हा परिषदमध्ये सदस्य म्हणून काम करतो आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातले प्रश्न मला खऱ्या अर्थाने समजले आणि ग्रामविकासाचं जे कार्य आहे हे एक फार वेगळं कार्य आहे। आणि ह्या ग्रामविकासाच्या कार्यामध्ये मग ते पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, रस्त्यांचे कामं असतील किंवा छोटे मोठे जे ग्रामपंचायत पातळीवरचे कामं असतील, हे मार्गी कसे लावायचे ह्याचा एक फार मोठा अनुभव मला या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मिळाला। त्याचप्रमाणे भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र जी संघटना आहे त्याच्या अखिल भारतीय बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये पण मला खासदार राहुल गांधींच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आणि अशा पद्धतीने एक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पद्धतीने काम करत करत आज मी महाराष्ट्राचा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। आणि हे उपाध्यक्षपदसुद्धा मला काही कोणी दिलेलं नाही आहे। मी निवडणुकीच्या माध्यमातून 2 वेळा महाराष्ट्रामध्ये 20-20 हजार मतं घेऊन मी हे उपाध्यक्षपद मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळून महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्णपणे माझं मित्रपरिवार आणि कार्यकर्ते या ठिकाणी पसरलेले आहेत। आणि मला असं वाटतं की असा हा विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला प्रवास आज युवक चळवळीपर्यंत आलेला आहे आणि भविष्यात आता असंच पुढं जाईल असं मला वाटतं। निश्चितच सर, काँग्रेस पक्षाच्या नगर दक्षिण परिस्थितीकडे आपण कसं पाहता? कारण दक्षिणेकडे काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही। ही परिस्थिती बदलण्यासाठी आपले काय प्रयत्न राहणार? नाही, मुळात काँग्रेस पक्षाची नगर जिल्ह्यामध्ये परिस्थिती जी आहे ती एक कार्यकर्ता म्हणून मला अत्यंत खेदाने सांगावं असं वाटतं की अत्यंत दयनीय अवस्था आहे। दयनीय अवस्था काय आहे याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थात नेत्यांनी केलं पाहिजे। कारण नगर जिल्ह्यामध्ये एवढे मोठे मोठे नेते आहेत, त्यांच्यासमोर तर मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे आणि मुळात जरी मला एका ठराविक परिवाराची जरी पार्श्वभूमी असली तरी मी संघटनेतला कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला प्रस्थापित कधी मानत नाही। माझ्याकडे काही कोणती संस्था नाही, माझ्याकडे काही नाही, मी एक साधा कार्यकर्ता आहे, संघटनेतला कार्यकर्ता आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे प्रस्थापित नेते आहेत या जिल्ह्यामधले, विशेष करून काँग्रेस पक्षातले,
यांनी पक्षवाढीसाठी पण काहीतरी काम केलं पाहिजे. पक्षाने यांना भरभरून दिलेलं आहे आजपर्यंत. यांना मंत्रिपदं दिलेले आहेत, यांना प्रतिष्ठा दिलेली आहे, यांना संस्था दिलेल्या आहेत, सगळं दिलेलं आहे. तर यांनी पक्षासाठी आता काम केलं पाहिजे. आजही आपण पाहतो की नगर दक्षिणचीच तुम्ही चर्चा करताय, परंतु नगर दक्षिण नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 तालुके असे आहेत का जिथं काँग्रेस पक्षाचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही. म्हणजे अशी जर परिस्थिती असेल, एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा हा नगर जिल्हा, मला असं वाटतं की आता जे काँग्रेसवर प्रेम करणारी जी जनता आहे, युवक कार्यकर्ते आहेत, यांनी पुढे येऊन आता काहीतरी बदल घडवणं गरजेचं आहे. त्याशिवाय काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही. दादा, एक आपण पाहिलं तर जे गांधी परिवार आहे त्याच्या एकदम तुम्ही जवळ आहे. तर हा जो आत्ता तुम्ही सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये काहीतरी काय केलं पाहिजे, युवकांनी पुढे यायला पाहिजे, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? कारण की ठीक आहे, आता ही प्रस्तावित जे नेते त्यांचे तर प्रयत्न आपण पाहतोय कशा पद्धतीने चालू आहे, परंतु आपण काय करणार आहे? आपण संघटना कशी मजबूत करणार आहे नगर जिल्ह्यात? नाही, आता मला खऱ्या अर्थाने काय झालं की मला काही मर्यादा संघटनेच्या आल्या, कारण मी जिल्ह्यातला संघटनेचा कोणता पदाधिकारी नाही आहे. आणि काय होतं की जिल्ह्याचं राजकारण तुम्हाला माहिती आहे का, हे 2 प्रस्थापित नेत्यांमध्ये चाललेली लढाई आहे. आणि म्हणून थोडंसं कुठलंही काम करायला गेलं तर अनेक अडचणी इथं येत असतात. स्वतंत्रपणे जर खरंच जबाबदारी पक्षाकडून जर मिळाली तर निश्चित मला खात्री की इथं जनता जी आहे ती काँग्रेस पक्षासोबत आहे. आजही आपण पाहतो की ज्या पद्धतीने देशामध्ये मोदीचं सरकार आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या 3 वर्षामध्ये काम चाललेलं आहे, शेतकऱ्यांचे जे नुकसान चाललेलं आहे, गोरगरीब माणसाचं जे नुकसान चाललेलं आहे, त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला कोणीच पुढं आलेलं नाही. मला मागच्या 2, 2.5, 3 वर्षात अजून एकदाही नेता मंडळी कोणी रस्त्यावर उतरलेली मी पाहिलेलं नाही. आणि म्हणून मला पण असं वाटतं की आपल्याला जबाबदारी खरं तर मिळाली पाहिजे, आपण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे असं मलाही वाटतं. आणि निश्चित तशी जर जबाबदारी मला मिळाली तर माझ्यात तेवढी क्षमता आहे की पुन्हा एकदा मी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणू शकतो. सर, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल एक पदयात्रा काढली होती पूर्वी, परंतु आज बघितलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि कर्जमाफीचा पण प्रश्न त्यांचा प्रलंबित आहे. तर काँग्रेसची काय भूमिका राहणार याबद्दल? नाही, आता काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही कर्जमाफीची मागणी सुरूच आहे. आत्ता पण विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यातही पहिल्या दिवशी आपण ऐकलं असेल की कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बऱ्याच गोष्टी झाल्यात. मला असं वाटतं की आम्ही एकदा शेतकऱ्यांची पदयात्रा जी काढली होती ती दुष्काळी पदयात्रा काढली होती. दुष्काळामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली होती त्यावेळेस काढली होती. आताही परत एकदा अशा पद्धतीचं एक जन आंदोलन उभं करण्याची गरज आहे ज्याच्यातून शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. आणि कर्जमाफी हा तर एक मुद्दा आहेच, परंतु या कर्जमाफीसोबतच मला असं वाटतं की शेतीमालाला शाश्वत असा भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला शाश्वत अशी बाजारपेठ मिळाली पाहिजे, त्याच्या शेतीमालाला एक प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत त्याची एक चेन या ठिकाणी तयार झाली पाहिजे. असं जर आपण पूर्ण ती चेन तयार करू शकलो तरच शेती, कारण आपण बघतो की ऊसाची शेती जो करतो त्याचे दिवस त्यातल्या त्यात बरे असतात. त्याचं कारण असं आहे की त्याचं ऊसाची शेती करतो त्याला ताबडतोब त्याची बाजारपेठ माहिती आहे, त्याचा ऊस तो कारखाना घेऊनच जाणार आहे, त्या कारखान्याची पुढं यंत्रणा लागलेली, त्याचे उत्पादन जे साखर असेल किंवा अल्कोहोल असेल किंवा अजून त्याच्यातून वीज निर्मिती असेल, हे इथेनॉल असेल, हे साखरेपासून ऊसापासून तयार होतात, त्याला बाजारपेठ ठरलेली आहे. म्हणून ऊसाच्या भावावर एक ठरलेलं आहे, सरकारचं नियंत्रण आहे. तसंच जर सरकारचं नियंत्रण सगळ्या शेतीमालाच्या भावावर जर आलं तर मला असं वाटतं की निश्चितच शेतकऱ्याला चांगले दिवस येतील त्यानिमित्ताने. दादा, आम्ही पाहिलं की मागच्या वेळेस मीच कव्हर केली पूर्ण बातमी तुमची. तुम्ही पदयात्रा काढली, लोकांच्या म्हणजे जसा चैतन्यने प्रश्न विचारला, लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचली, तुम्ही त्यांच्या माळरानात गेले, त्यांच्या शेतात गेले, परंतु आत्ता दादा तसे आक्रमक दिसत नाही. कारण त्यावेळेस जे आक्रमकपणा तुमच्यामध्ये होता जो आम्ही पाहत होतो तो आत्ता दिसत नाही. आत्ता सध्याला दादा आहे कुठं हाच खरा प्रश्न पडतो नगरकरांना सुद्धा. नाही, मी इथंच आहे, मी कुठं नाही आहे, मी इथंच आहे. फक्त थोडंसं पक्षाची जबाबदारी असते, त्याच्यातून वेगवेगळे कामं चालू असतात. परत मागच्या काळामध्ये आमच्या संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होती, तिच्यात 2-3 महिने गेले. त्यानंतर विधान परिषद वडिलांची होती, त्याच्यात काही वेळ गेला. असं सतत निवडणुकीमागं निवडणुका चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालंही असेल कदाचित. परंतु माझं या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष आहे आणि निश्चितच वेळ आल्यावर त्याच्यात पुन्हा एकदा आक्रमकतेच. कारण आज काय झालं आहे की लोकांची पण अपेक्षा जी आहे पुढाऱ्यांकडे बघण्याची, लोकप्रतिनिधींकडे बघण्याची, ती कुठंतरी चुकत चालली असं माझं मत आहे. म्हणजे काम करणाऱ्या माणसापेक्षा जो लग्न दहावे 13व्या मौतीला जो हजर राहतो तोच चांगला नेता किंवा तोच चांगला लोकप्रतिनिधी असं लोकांना वाटायला लागले.
आणि म्हणून लोकप्रतिनिधींना वाटायला लागले का आपण काम केलंच पाहिजे असं काही नाही, आपण फक्त लोकांच्या सुखदुःखात जरी सहभागी झालं तरी चालतंय. परंतु मला असं वाटतं की जेव्हा प्रशासकीय तुम्हाला जबाबदारी एखादी मिळत असते तेव्हा निश्चितच आपण त्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि विकासाचे कामही त्या माध्यमातून झाले पाहिजे. योग्य वेळी मी याच्यात आक्रमक होणारच आहे. सर, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये पक्षातच आपल्याला कुठे ना कुठे वाद दिसला आणि या सर्व काँग्रेस पक्षाचे 2 वरिष्ठ नेते एकमेकांवर टीका करताना आपल्याला दिसले. या सर्व गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठे कार्यकर्त्यांवर होतो असं आपल्याला वाटतं? नाही, 100% कार्यकर्त्यांवर याचा परिणाम होतच असतो. कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करणं गरजेचं आहे. जेव्हा वाईट काळ चाललेला आहे पक्षाचा, अतिशय अवस्था पक्षाची वाईट असताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. जे काही हेवेदावे असतील ते बाजूला ठेवले पाहिजे, असं माझं एक कार्यकर्ता म्हणून भावना आहे. परंतु दुर्दैवाने कसं आहे का, मी खूप छोटा माणूस आहे आणि हे फार मोठे नेते दोघेही, त्याच्यामुळे यांना सल्ला द्यावा इतका मी मोठा नसल्यामुळं मी काही बोलू शकत नाही. परंतु मुद्दा एवढाच आहे की त्याचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समितीत पण नुकसान झालं. जर हे दोघं नेते एकत्र असते तर या जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस 2007ला मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस 33 सदस्य निवडून आले होते 75 पैकी, आणि फक्त 3-4 लोक कमी पडले होते आम्हाला मेजॉरिटी करण्यासाठी. आताही तीच परिस्थिती आहे. आज काही न करता 24 लोक आलेली एवढं भांडून काय. तर जर एकत्र राहिले असते तर निश्चितच 35-40 जागा आमच्या निवडून आल्या असत्या, आम्हाला कोणाची मदतीची गरज राहिली नसती. परंतु आता अंथरून पाहून पाय पसरावा असं म्हणतात, त्याच्यामुळे मी काय जास्त याच्यात कोणाला सल्ला द्यायच्या भानगडीत पडत नाही. नाही, पण दादा, या गटातटाच्या राजकारणामुळं जे नुकसान होते काँग्रेस पक्षाचं, यासाठी एक तुम्ही आता प्रदेश उपाध्यक्ष आहात युवकांचे, ठीक आहे, मोठे नेते येते, पण कुठंतरी हे समिट घडवून आणण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का तुम्ही? मला निश्चितच समिट घडून आणायला आवडलं असतं, परंतु परत तेच मुद्दा आहे की यांचा अनुभव म्हणजे माझं वय आणि यांचा राजकीय अनुभव हा जवळजवळ सारखा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण खूप लहान आहोत की आपण यांना काही सांगावं किंवा काही करावं. सगळं कळतं आहे पण आम्हाला वळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मुद्दा असा आहे की हे जर असं जर राहिलं तर ह्याच्यामध्ये कोणाकोणाचं नुकसान आहे. ह्याच्यात काँग्रेस पक्षाचं नुकसान आहे, एक गोष्ट मान्य आहे. ह्याच्यात कार्यकर्त्याचं नुकसान आहे, दुसरी गोष्ट मान्य आहे. ह्याच्यात आमच्यासारखे जे कार्यकर्ते जे थोड्याशा महत्त्वाकांक्षा घेऊन राजकारणामध्ये आलेले आहेत, आमचं नुकसान आहे हे पण मान्य आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्या सगळ्यातपेक्षा मोठं नुकसान जे या दोघांच्या भांडणाचं किंवा एकंदरीत काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत भांडणाचं जे आहे ते सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते सर्वसामान्य जनतेचं आहे. कारण काय झालं आहे की सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी असेल, बहुजन समाजातले लोक असतील, गोरगरीब माणसं असतील, झोपडपट्टीतले लोक असतील, यांचा आवाज हा काँग्रेस पक्ष आहे. हा जो पक्ष दुसरा जो सत्तेमध्ये आहे हा काय या बाकीच्या घटकांचा आवाज नाही आहे. तर आम्ही आमच्या म्हणजे लोकांची अपेक्षा आहे की काँग्रेसने काहीतरी करावं, परंतु आम्ही काहीच करत नाही आहे अशी ती भावना या ठिकाणी तयार झाली. आपण नगर शहरामध्ये जर का फिरलं ना तर इथं सुद्धा असं होतं की थोरात गाठाचा का विखे गाठाचा, त्या कार्यकर्त्याला एक भीती वाटते. आणि त्यामुळं काँग्रेसकडं आता तुम्ही जर सांगितलं की काही न करता आमची 24 सीट आली, पण हीच गोष्ट आहे की कार्यकर्त्याला वाटतं कसं काय कोणाच्या ह्याच्या खाली जावं, छत्राच्या खाली जावं. लोक येतात ना आता नगर शहरातले अनेक लोक, अनेक पक्षातले, मी तुमच्या आज या व्यासपीठावरून सांगू शकतो की सगळ्या पक्षातले अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. परंतु दुर्दैवाने काय माहिती आहे का की त्यांना एक शाश्वती पाहिजे. त्यांना एक शाश्वती पाहिजे का बाबा ह्या दोघांच्या भांडणात आमचं नुकसान होणार नाही, आणि ती शाश्वती मी देऊ शकत नाही. मी ती शाश्वती आज देऊ शकत नाही. त्याच्यामुळं मी कोणाला पक्षामध्ये घेण्याच्या भानगडीत सध्या पडलेलो नाही. नाहीतर काँग्रेसमध्ये यायला तयार आहे लोक, अनेक लोक आहे, म्हणजे सगळ्या पक्षातले लोक काँग्रेसमध्ये यायला तयार आहे. आणि असं नाही की काँग्रेसमध्येच वाद आहेत. तुम्ही पाहता शिवसेनेमध्ये आज 2-3 गट तयार झालेले आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये 2-3 गट तयार झालेले आहेत, राष्ट्रवादीत सुद्धा गट आहेत, फक्त ते थोडेसे घाबरून असतात, नाहीतर ते पण तिथं पण गट आहेत. त्यांचं असं चव्हाट्यावर येत नाही ना भांडणं. नाही, भाजपचे चव्हाट्यावर येतात, शिवसेनेचे शिवसेनेच्या तर मारामाऱ्या होतात. परंतु मुद्दा असा आहे की आमचे पण चव्हाट्यावर येतात. पण मुद्दा असा आहे की काय असतं की ज्यावेळेस नेतृत्व म्हणून आपण जर द्यायचं असेल, लोक माझ्याकडं बघून माझ्या स्वभावामुळं, माझ्या कार्यपद्धतीमुळं माझ्याबरोबर यायला तयार आहेत. माझ्याबरोबर चांगले चांगले नगरसेवक यायला तयार आहेत. ते आम्हाला म्हणतात की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे, पण उद्या पक्ष म्हणून तुम्ही आम्हाला जबाबदारी म्हणजे आम्हाला गॅरंटी द्या असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा मला पण थोडासा विचार करावा लागतो की, आणि म्हणून मी थोडंसं त्याच्यामुळे सबुरीनेच घेण्याचं काम केलेलं आहे. सर, तुम्ही राज्यस्तरावर काम करत असल्यामुळे थोडं जिल्ह्याकडे लक्ष कमी होतंय का तुमचं? नाही, जिल्ह्याकडं माझं लक्ष आहे.
मी माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या घडामोडी म्हणजे तुमच्या ATVवर किती जणांचे तुमच्या कट्ट्यावर मुलाखत झाले सगळ्या मला माहीत आहे. त्याच्यामुळे एवढं लक्ष ठेवलं, आता याच्यापेक्षा काय लक्ष ठेवायचं सांगा तुम्ही. निश्चितच या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. विश्रांतीनंतर पुन्हा अशीच चर्चा चालू राहणार आहे. पुढे जाऊन पाहत राहा कृष्णकार सदर प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट, झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 997536 4312 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं कृष्णकार सदर प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती स्वागत. दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये सर आपण विधानसभा निवडणूक लढवली नगर शहरातून. निवडणूक झाली त्यानंतर असं बोललं जातं की आपलं लक्ष नगर शहरावरती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं, कारण कार्यकर्ते पण असे बोलले, अनेक जण खाजगीमध्ये बोलतात. काय नेमकं झालेलं आहे? नाही, माझं लक्ष कमी झालं असं मी मान्य करणार नाही, कारण माझं पूर्ण लक्ष नगर शहरातल्या घडामोडींवर, नगर शहरातल्या कामांवर, नगर शहरातल्या परिस्थितीवर आहे. एक आहे की निश्चितच माझी फार मोठी अपेक्षा होती की नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने मी निवडणूक लढायला आलो, खरं तर मी अतिशय कमी कालावधीमध्ये निवडणूक लढायला आलो. म्हणजे निवडणुकीच्या आधी 2 महिन्यापासून मी नगर शहरामध्ये यायला माझी सुरुवात झाली. माझा काय फार परिचय नव्हता. आजही आपण पाहतो की नगर जिल्ह्यातल्या अनेक लोकांचा नगर शहराशी फार काही संपर्क येत नाही. विशेष करून उत्तरेत राहणाऱ्या लोकांचा फार नगर शहराशी संपर्क येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी इथं आलो, निवडणूक लढवली. निवडणूक लढवण्याच्या आधी मला काही बेसिक गोष्टी इथं करणं गरजेचं होतं. म्हणजे एक नगरकर म्हणून मला काही गोष्टी करणं गरजेचं होतं. हे निवडणूक लढल्यानंतर माझ्या लक्षात आलं. तर मी गेले 1-2 वर्ष झालं त्याच्यामध्ये काम करत आहे. माझं लोकांना वाटायचं की बा आता हे इथं राहणार की नाही, हे परत जाणार का, काय होणार, व याचं घर इथं आहे का नाही, याचं ऑफिस इथं आहे का नाही. म्हणून पहिलं म्हणलं आपलं सगळं ते व्यवस्थित असलं पाहिजे, घर व्यवस्थित असलं पाहिजे, ऑफिस असलं पाहिजे, तिथं लोक आले पाहिजे. माझं म्हणजे एक बेसिक ज्याला आपण म्हणतो तयारी, त्याच्यामध्ये बरेच दिवस गेले. निश्चित मला ज्यावेळेस नगर शहरातली विधानसभा लढलो मी, त्यावेळेस लोक मला जेव्हा भेटायचे तेव्हा मला नगर शहरातल्या प्रश्नांबद्दल लोक सांगायचे. आणि मला निश्चित खात्री होती की मला जर संधी मिळाली असती तर मी या 3 वर्षामध्ये खूप काही करू शकलो असतो. म्हणजे आता काय झालं काय नाही झालं याच्यावर खऱ्या अर्थाने हा एक वेगळा कट्ट्यावरचा मुद्दा असू शकतो. वेगळी चर्चा याच्यावर व्हायला पाहिजे की नगर शहरात मागच्या 3 वर्षामध्ये काय प्रगती झाली, या विषयावर एक वेगळा विषय चर्चेचा होऊ शकतो. परंतु मला ज्यावेळेस लोक भेटायचे, मला सांगायचे की अमुक नाही आहे, तमुक नाही आहे, आणि छोटे छोटे प्रश्न नगर शहरातले प्रलंबित आहे, फक्त चांगलं नेतृत्व नसल्यामुळं प्रलंबित आहेत.
आणि म्हणून माझी एक अपेक्षा होती की नगरकर मला एकदा संधी देतील, मी काम करेल. थोडंसं मी त्या ह्याच्यामध्ये थोडंसं मी नाराज झालो आणि त्या नाराजीच्या ह्याच्यात थोडा काही काळ माझा गेला. परंतु मी पुन्हा एकदा आता सक्रियपणे ॲक्टिव्ह झालेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पक्षाचंही बांधणी चांगल्या पद्धतीने करणार आहे आणि पक्ष सोडूनसुद्धा जे लोक माझ्यासोबत यायला तयार आहे त्यांनासुद्धा मी वेगळ्या व्यासपीठावर, जय हिंद युवा मंचचं जे माझं व्यासपीठ आहे, ज्यांना काँग्रेस पक्षात काम करायची नाही आहे परंतु माझ्यासोबत काम करायचं आहे, अशा लोकांना जय हिंदच्या माध्यमातून, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून जोडण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आपण सांगितलं होतं की मी कुठेही जाणार नाही, मी नगर शहरातच राहणार. हे तुमचं म्हणजे प्रचारामधलं मेन मुद्दा होता. परंतु आत्ता असं बोललं जातं की दादा आम्हाला भेटतच नाही. त्यानंतर तुम्ही जैन युवा मंचचं जे नाव घेतलं, जैन युवा मंचची जी ॲक्टिव्हिटी होती पहिले नगर शहरामध्ये, आता फक्त ती जाहिरातीपुरती राहिली की काही झालं तर फक्त जाहिरात देण्यापुरतं फक्त जैन युवा मंचाचं नाव दिसतं. कारण पहिले शाखा होत्या, कारण मी स्वतः पाहिलेले प्रेमदान हाडको असेल, उपनगरामध्ये खूप शाखा झाल्या आपल्या आणि त्या माध्यमातून काही ना काही कार्यक्रम चालू होते, जैन युवा मंचाचं नाव चालू होतं. आता कुठं काय दिसतच नाही. नाही, मी पहिलेच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो की मी काय कुठं गेलेलो नाही. मी एक शब्द नगरकरांना दिला होता की मी नगरसाठी इथून पुढच्या काळात काम करेल माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि म्हणूनच मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो नाही यावेळेस. मी जर जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो असतो तर कदाचित मी आज अध्यक्षपदाच्या शर्यतीत असतो आणि कदाचित मी अध्यक्षही झालो असतो, कारण माझ्यावर 10 वर्ष अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय माझ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना माहीत होता की माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे निश्चित मी यावेळेस अध्यक्ष झालोही असतो. परंतु मी निवडणूक न लढण्याचं एकमेव कारण होतं की जिल्हा परिषद हे ग्रामीण राजकारण आहे, नगर शहर हे शहरी राजकारण आहे. मी ग्रामीण राजकारणामध्ये ॲक्टिव्ह राहायचं, तिकडंही न्याय देऊ शकत नाही, इकडेही न्याय देऊ शकत नाही. इतक्या दिवस माझ्यावर जिल्हा परिषदेच्या पण जबाबदाऱ्या होत्या, मी सदस्य म्हणून होतो. आता ती जबाबदारी माझी संपलेली आहे. मला काय आता माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात जायचं नाही आहे, तिथं काही मला आता काम नाही आहे. त्याच्यामुळे आता पूर्ण वेळ मला नगर शहरातच काम करायचं आहे. हां, माझी कामाची पद्धत आणि बाकीच्या लोकप्रतिनिधींच्या पद्धतीत फरक आहे. मी म्हणजे कामाचा माणूस आहे. मी फक्त लग्न 10वे 13वे मौती बारशे वाढदिवस हे करणारा माणूस नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे काम घेऊन या आणि ते काम नाही झालं तर तुम्ही निश्चितच मला विचारू शकता. पण मला कामच सांगितलं नाही तर मला ते लक्षात कसं येणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी जय हिंदचा मुद्दाम उल्लेख यासाठी केला की अनेक तरुण जे आहेत ते मला येऊन भेटत असतात. ते सांगतात की बाबा आम्हाला पक्षीय राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण आम्हाला तुमच्याबरोबर जोडायचं आहे, सामाजिक चळवळीत जोडायचं आहे, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. तर अशा लोकांसाठी मी आता ही जय हिंदचं जे आहे ते पुन्हा एकदा नव्या जोमाने तयार करतो आहे. मधल्या काळात काय झालं की मी राज्य पातळीवर युवक काँग्रेसमध्ये पदाधिकारी असल्यामुळं मला खूप फिरावं लागतं. म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्र मी जवळजवळ 6 ते 7 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलेलो आहे. मला नाही वाटत नगर जिल्ह्यातला कोणताही नेता एवढा महाराष्ट्र फिरला असेल. म्हणजे एवढं मी महाराष्ट्र फिरलेलो आहे. तर तेवढं ते थोडं होतं, त्याच्यामुळं आता तो विषय मला वेळ देता आला नाही पाहिजे तसा. पण जय हिंद युवा मंचचं काम पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार आहे. सामाजिक चळवळ आम्ही त्याच्या माध्यमातून उभी करणार आहे. आम्ही सगळ्यात पहिलं आता जय हिंद विद्यार्थी मंच आम्ही सुरू करतो आहे आणि त्याची स्थापना जून महिन्यापासून आपण चालू करणार आहे. जे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हापासून सुरू करणार आहे. आणि त्या जय हिंद विद्यार्थी मंचाच्या माध्यमातून करिअर गायडन्स हे एक आपण एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करतो आहे. आणि अजूनही काही चांगल्या गोष्टी त्या जय हिंदच्या माध्यमातून आपण सुरू करणार आहे. मागच्या 2 वर्ष आम्ही युवक महोत्सव घेतला नाही, जो आम्ही मागचे 3-4 वर्ष नगर शहरात घेत होतो, तो पण आम्ही यावर्षीपासून चालू करणार आहे. म्हणजे अनेक उपक्रम जे आहेत जे मधल्या काही काळामध्ये थोडंसं मला वेळ न देता आल्यामुळे राहिले होते, परंतु ते मी इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच देणार आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी बोलला, नगरकरांचे खूप सारे प्रश्न हे प्रलंबित आहेत. तुम्ही नगरकरांच्या कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवला, कोणते त्यांचे प्रश्न मार्गी लावले? नाही, मी मार्गी लावायला तर काय मी कुठं लोकप्रतिनिधी नाही आहे. माझी मर्यादा आहे, मी फक्त आवाज उठवू शकतो. पण मला निश्चित वाटतं की नगरकरांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो नगर शहरातल्या युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे बाकीचे रस्ते बिस्ते गटारी पाणी हे सगळं होत राहणार आहे. या गोष्टी होत असतात जात असतात, परंतु नगर शहरातल्या युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी आज कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता कार्य करताना मला दिसत नाही. आणि म्हणूनच मी 2-3 मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवलेला आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगर पुणे रेल्वे झाली पाहिजे, याच्यावर मीच सगळ्यात पहिला आवाज उठवला. मीच सुरेश प्रभू रेल्वे मंत्र्यांना भेटलो. आजपर्यंत मी त्यांना 4 वेळा भेटलो. त्यांना 10 ते 15 पत्र लिहिले, अधिकाऱ्यांना भेटलो. आणि माझी अशी इच्छा आहे
माझी अशी मागणी आहे की जेव्हा नगर पुणे डायरेक्ट रेल्वे सुरू होईल, ती दौंडमार्गे जी आज जाते तिच्याऐवजी जर ती डायरेक्ट सुरू झाली तर त्याचे एक 4-5 गोष्टीचे फायदे आहेत. एक तर जे मुलं आपले पुण्यामध्ये शिकतात किंवा नोकरीला जातात ते रोजच्या रोज येऊन जाऊन करू शकतात, इतकं ते सोयीचं होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुणे शहरापासून जवळजवळ 30-35-40 किलोमीटरपर्यंत म्हणजे लोणीकंद गावापर्यंत जवळजवळ आता पुणे शहराचं उपनगर आलेलं आहे. तर हीच रेल्वे लाईन जी पुणे नगर तयार होईल ती लोणीकंदपर्यंत पुण्याचीच लोकल म्हणून काम करेल. म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफिकलाही त्याचा फायदा होईल, प्लस नगर शहरांना होईल. नगरची जी MIDC आहे ती ओस पडत चाललेली आहे. शेजारची औरंगाबाद MIDC काम करते, रांजणगाव करते, सुपा करते, पुणा करते, चाकण करते, नाशिक करते, पण नगरची MIDC का करत नाही? तर त्याला दळणवळणच नाही आहे. आपण पूर्णपणे 100% रस्त्याच्या वाहतुकीवर म्हणजे ट्रकच्या वाहतुकीवर अवलंबून आहे. आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे, हवाई मार्ग नाही आहे, लोहमार्ग नाही आहे. तर ट्रेन जर आली तर आपण उद्योगालाही त्याचा फायदा होईल, त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल. अशी माझी इच्छा आहे की रोजगार निर्मितीच्यासाठी नगर शहरामध्ये काम झालं पाहिजे. याच्यावर मी आवाज उठवलेला आहे. अनेक प्रश्न आहेत. मी सातत्याने सांगतो की नगर शहराच्या छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी जेव्हा जेव्हा लोक माझ्याकडं येतात आणि मला सांगतात, मग तो महानगरपालिकेच्या संदर्भातला असो, जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधितला असो, MSEB आणि लाईटच्या संदर्भातला असो, उड्डाणपूल. आता आपण पाहतो की मी तुम्हाला आठवत असेल सागर की माझ्या निवडणुकीच्या वेळेस मी एक प्रतिज्ञापत्र तयार केलं होतं. जे प्रतिज्ञापत्र तसंच आता भारतीय जनता पार्टीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केलं होतं. मी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की जर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर एवढ्या गोष्टी मी करणार आहे. त्या साऱ्या गोष्टींची जर आज तुम्ही सहज एक वाचन केलं ते प्रतिज्ञापत्राचं तर तुमच्या लक्षात येईल का त्यातली एकही गोष्ट मागच्या 3 वर्षात सुटलेली नाही आहे. एकही गोष्ट सुटलेली नाही. मी चॅलेंज आज या ठिकाणी केलं होतं की मला आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली तर मी 100 दिवसाच्या आज उड्डाणपुलाचं काम चालू करेल. हे माझं चॅलेंज होतं. आज उड्डाणपुलाचं काम तर बाजूला राहिलं, परंतु नाही उद्घाटन तर होऊ द्या, परंतु आता तर वेगळा डाव रचला गेलेला आहे. आता या ठिकाणी काही लोक ज्यांचे हॉटेल आहेत त्या रस्त्यावर, ज्यांचे बार आहेत, ते बार वाचवण्यासाठी तो रस्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा डाव सुरू आहे. तो जर रस्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला तर तुम्हाला मी सांगतो का तिथं उड्डाणपूलच होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही विरोध करणार का? 100% करणार मी. त्याच्यासाठी तो रस्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित होण्याचं कारणच येत नाही. त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक तर तिथं उड्डाणपूल होणार नाही कारण तो नॅशनल हायवे त्याची जबाबदारी सोडून देणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला आत्ता आहे त्या रस्त्यांवरचे खड्डे तुम्हाला बुजवायला पैसे नाही, तिथं पगाराला महानगरपालिकेकडे पैसे नाही, तिथं लाईट बिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या रस्त्याचे खड्डे त्याची मेंटेनन्स कसा करणार आहे? करूच शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे महानगरपालिकेकडे तो रस्ता हस्तांतरित व्हायला माझा स्पष्ट विरोध आहे. सर, नगर शहरात काँग्रेसच्या किती शाखा आहेत आणि गेल्या 2.5 वर्षात एकही शाखेचं नवीन उद्घाटन झालं नाही? याचं नेमकं कारण काय? शाखा उद्घाटनाचं आमचं धोरणच नाही पक्षाचं. आम्ही पाट्या लावणं आणि त्याचे फोटो काढणं याच्यावर विश्वासच ठेवत नाही. आमचं जे आहे आम्ही लोकशाही मार्गाने करतो. आम्ही युवक काँग्रेसची सुद्धा कुठेही शाखा आम्हाला उघडणं अलाउडच नाही आहे, पक्षातर्फेच बंधनकारक आहे. पण पहिले ज्यावेळेस संदीप कोतकर तो वेगळा वेळ होता. आता हे राहुलजी जेव्हापासून पक्षाची धुरा सांभाळली त्याच्यानंतर शाखा उघडायच्या नाही, फक्त काम करायचं आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनेच पदाधिकारी निवडायचे अशी त्याची पद्धत असल्यामुळे आता त्याच्या शाखा उघडल्या जात नाही. पण आता आपण तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की कॉलेज आता जेव्हा शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होईल तेव्हाच आम्ही संघटना वगैरे ते सुरू करणार आहोत. परंतु जी संघटना होती काँग्रेस प्रणित आहे ती संघटना कुठं आता नगर शहरामध्ये काम करताना दिसत नाही. कारण की पूर्वी जर का आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ती आक्रमक असायची. आज जर का आपण पाहिलं तर शिवसेनेची संघटना आहे, जे तुळजाभवानी युवा मंच जी संघटना आहे, मनसेची संघटना आहे, प्रत्येक पक्षाची संघटना आहे. परंतु काँग्रेसची जी संघटना आहे, जी काँग्रेस प्रणित संघटना आहे, ती कुठं काम करताना आत्ता दिसत नाही. याला थोडंसं कारण असं पण आहे की आमची जी निवडणूक जसं तुम्ही बोलले शाखा का निवडल्या तर पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने पदाधिकारी निवडायचे अशी एक गोष्ट सुरू झाली. त्याच्यातून काय व्हायला लागलं की जेव्हा पदाधिकारी तो निवडून येतो त्याच्यानंतर त्यांनी काम करू नाही तर नाही करू त्याला काढण्याची आमच्याकडं सोय नाही आहे. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की तो एकदा पदाधिकारी झाला आणि त्याने जर काही काम केलं नाही तर आमचं नुकसान त्याच्यामध्ये होतं. अशीच काहीशी परिस्थिती आमच्या विद्यार्थी संघटनेमध्ये पण झाली. पण म्हणूनच आता आम्ही या सगळ्या गोष्टीचं आता लक्ष दिलेलं आहे
आणि निश्चितच तुम्हाला जाणवेल की जून महिन्यापासून विद्यार्थी चळवळ विशेष करून एक ताकदीने उभी करण्याचं आम्हाला कारण काम एक करायचं. मोठी आशा म्हणून ते तुमच्याकडे बघायचे, कारण की तुम्ही जे जैन युवा मंच असेल त्यातून तुम्ही करिअर मेळावे घेतले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. तुमचे जे जोडीदार होते ते आक्रमकपणे तिथं हे करायचे. तुम्हाला सांगतो सागर, आता तुम्ही म्हणाले की तुमचं लक्ष त्याच्यात नसतं. छोटीशी गोष्ट सांगतो, ज्या वेळेस नोटाबंदी झाली, त्या नोटाबंदी झाल्यानंतर पहिला मी व्यक्ती होतो आणि पहिली माझी संघटना होती की आम्ही सांगितलं की जे पुण्या मुंबईत शिकणारे जे नगरचे मुलं असतील, कारण अक्षरशः अशी परिस्थिती होती की मुलांना मेसचे पैसे भरायला पैसे नव्हते, मुलांच्या ATMवर पैसे होते, खात्यामध्ये पैसे होते, पण ATMमधून पैसे मिळत नव्हते. मी पण स्वतः हॉस्टेलला राहिलेलो आहे, शिकलेलो आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे का पैशाची काय किंमत असते घराच्या बाहेर राहताना, हे मला माहिती आहे. मुलांना बसचे तिकीटं काढायला पैसे नव्हते. अशा वेळेस जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये मुंबई आणि पुण्यामध्ये नगरच्या विद्यार्थ्यांना आम्ही वाटलेले आहेत. 2.5 ते 3 लाख रुपये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, मी फेसबुकला टाकलं होतं, तुम्ही अजूनही माझ्या फेसबुकला चेक करू शकता. मी टाकलं होतं की ज्यांना पैशाची गरज आहे, जे नगरमधले शहरातले विद्यार्थी आहेत, शहरातले जिल्ह्यातले नाही, शहरातले जे विद्यार्थी आहे जे पुण्या मुंबईला शिकतायत आणि ज्यांना या नोटाबंदीमुळं जर काही अडचण होत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही 500-1000 रुपयाचीच मदत केली, पण आम्ही अशी मदत जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थ्यांना केली. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. अनेकांच्या पालकांनी मला पैसे परत आणून दिले, अनेक पालकांनी पैसे आणून दिले, अनेकांनी आणूनही दिले नाही. अनेक विद्यार्थ्यांचं त्याच्यामुळं मला फोन आले, मेसेज आले, माझ्याकडं आजही फेसबुकवर मेसेज एवढे पडलेले आहेत की मुलांनी आभार मानले. शेवटी अडचणीच्या काळात त्यासाठी उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. फक्त ॲडमिशनच्या काळामध्ये आवाज उठवायचा आणि 2-4 जास्त ॲडमिशन करून घ्यायचं, हे जे विद्यार्थी संघटनांचं काम असेल, मला वाटतं ते काही चूक योग्य नाही आहे. तर विधानसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाचे 9 नगरसेवक होते, त्यांनी पक्षाचं काम केलं असं तुम्हाला वाटतं? नाही केलं. त्यातल्या अनेक लोकांनी पक्षाचं काम केलं नाही, त्याच्या विरुद्ध आम्ही पक्षाकडे तक्रारी दिल्या. परंतु आता माझं मन मोठं आहे, त्याच्यामुळं मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण अशा नगरसेवकांवर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला नाही वाटत. मला वाटतच नाही त्यांच्यावर काही कारवाई होईल. माझं मन मोठं आहे ना सागर, मी तेच सांगतो ना तुम्हाला. मी मोठ्या मनाचा माणूस आहे. माझी इच्छा एवढीच आहे की त्यांनी भविष्यात चांगलं काम करावं. मध्यंतरी महापालिकेत पण आंदोलनं झाली होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्याच्यात नगरसेवक आणि खूप होते. ते मोठ्या प्रमाणामध्ये होते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही दिसले नाही त्याच्यामध्ये? काही आमंत्रण देत नाहीत काय नगरसेवक तुम्हाला? नाही, मला माहीत नव्हतं. माहीत असतं तर मी निश्चित गेलो असतो. मोठमोठे आंदोलन सध्या झालं आहे. ते मंदिरांच्या बाबतीत आंदोलन झालं, घनकचऱ्या बाबतीत आंदोलन झालं. घनकचऱ्याच्या बाबतीत मीच सांगितलं होतं, निखिल वारेंनी तेव्हा जे पत्र लिहिलं होतं आयुक्तांना की त्या गाडीवर ड्रायव्हर नसेल तर मला काम करायचं हे द्या, ते निखिलची माझी चर्चा झाली होती आणि आम्हीच ठरवून ते केलं होतं. महानगरपालिकेमध्ये आता समजा युतीची सत्ता आहे, त्या ठिकाणी अनेक प्रश्न नगरकरांना भेडसावतात. त्यासाठी तुम्ही कधी तुमच्या नगरसेवकांची एखादी मीटिंग घेतली किंवा त्यांना सांगितलं की हे प्रश्न तुम्ही प्रामुख्याने मांडा? कारण की आता नगर शहराकडे तुम्ही जसं तू विचारलं त्या पद्धतीने अनेक नगरसेवक जे आहे ते पक्षाबरोबर फक्त कागदावरच आहेत. ते पक्षाबरोबर मनाने नाही आहेत किंवा विचाराने नाही आहेत किंवा ते दुसरीकडे जातात. तर असं जर कोणी वागत असेल तर मग त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असं पण एक प्रश्न आहे ना. नाही, पण त्यासाठी आयुक्तांना भेटणं किंवा नगरसेवक आमचे भाजपच्या महापौराच्या निवडणुकीमध्ये सूचक अनुमोदक होते. आता त्यांची पण मी पक्षाची बैठक घ्यायची का? नाही, त्यांची बैठक घ्यायचं नाही, पण मग अशा नगरसेवकांवर कारवाई का होत नाही? कारवाई करणं माझ्या हातात नाही आहे. नाही, माझं मन तर मोठं आहे. मी तक्रार नाही करत. मी तक्रार नाही करत, कोणाचीच तक्रार नाही करत, कारण माझं मन मोठं आहे. मला सगळे माझे मित्रच आहेत. याचे जे विरोधात आहेत ते सुद्धा माझे मित्र आहेत. असं पण बोलले गेलं याच कट्ट्यावरती की काही आमचे जे लोक होते किंवा कार्यकर्ते होते त्यांना विधानसभेला काम नाही केलं म्हणून तिकीट कापल्या जातात असं बोललं. अजून जाणार आहे ते 2018ला येते. ते पुढचं झालं, पण मागं पण असं झालं म्हणून विचार. मागचं मला माहीत नाही. मी जेव्हापासून 2014 पासून मी नगर शहराचा आता नेता म्हणून काम करतोय काँग्रेस पक्षाचा. तर आता 2018ला तिकीटं द्यायची, तेव्हा ती परीक्षा आहे. तेव्हा परीक्षा घेणार. नाही, आता तेव्हा पक्ष ठरवेल ना कोण प्रामाणिकपणे काम करतं, कोण नाही करतं, कोण कसं करतं, कोण निवडून येणार आहे, कोण नुसतं लढणार आहे, हे सगळं पार्श्वभूमी पाहिली जाईल. पक्ष अडचणीत आहे, अशा वेळेस चुकीचे तिकीट वाटप होणार नाही. सर, तुम्ही महापौर निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाला ग्राह्य धरू नका असं वक्तव्य केलं होतं, तसं चर्चा देखील चालू होत्या. त्याचबरोबर तुमच्याच नगरसेवकांनी पत्रक काढून तुम्हाला विरोध केला.
या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? मग आम्ही काँग्रेस पक्षाने मदत केलीच नाही ना मग त्याच्यात. नाही केली नाही ते ती गोष्ट आहे, परंतु कसं होतं दादा की आज तुम्ही एक नेते आहात, एक चेहरा पाहिजे नगर शहराला असं पण बोललं जातं, आमच्या पाठीशी कोण नाही असं पण बोललं जातं. मग ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय बोलता त्यांनी हा विचार केला पाहिजे ना. नाही, पण तुम्ही जर अशा पद्धतीने कोणाच्या मागं फरफटत जाणार असाल आणि जर तुम्हाला कुठली प्रतिष्ठा त्याच्यामध्ये राहणार नसेल तर याचा विचार तुम्ही केला पाहिजे, त्यांनी केला पाहिजे. मी तर तुमचीच भूमिका मांडत होतो, मी काय नगरसेवक नाही आहे किंवा मला सभागृहात काही करायचं नाही आहे. मी तुमची नगरसेवकांची, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची प्रतिष्ठा वाढावी या उद्देशानेच मी ते केलं होतं आणि मी ते यशस्वी झालो. मी त्याच्यामध्ये असं मला लिहून द्यावं लागलं राष्ट्रवादीने मला अंकुश काकडे आणि दादाभाऊ कळमकरांनी सही करून पत्र दिलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीने वागू, तसं करू. तेव्हा आम्ही अभिषेक कळमकरांना पाठिंबा दिला. काय लिहून द्या? लेखी दिलेलं आहे मला की आम्ही कशा पद्धतीने वागणार, महापालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना अन्याय करणार नाही, आम्ही काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येक कार्यक्रमाला बोलवू, निधी वाटपाच्या वेळेस आम्ही समान वागणूक देऊ. याची अंकुश काकडे आणि दादाभाऊ कळमकरांच्या सहीचं पत्र आहे माझ्याकडं. तुम्हाला त्यांनी पत्र दिलं, त्याच्यानंतर व्हीप काढला आम्ही तोपर्यंत व्हीप नाही काढला. माझ्या कार्यालयामध्ये येऊन दोघांनी पत्र दिलेलं आहे मला. म्हणजे काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठाच वाढली ना. बरोबर. पण दादा आता आपण सांगितलं प्रतिष्ठा वाढली, परंतु भारतीय जनता पार्टीचा मी पुन्हा एकदा येतो, कारण की तुम्ही सांगितलं माझं मन मोठे, मी कुठं तक्रार करत नाही काही नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सुजग म्हणून होणं हे पक्षाला किती घातक आहे? आता पक्षाची जी देशात आणि राज्यात अवस्था झालेली आहे ती याच्याचमुळं झालेली आहे. अशा लोकांना आपण पक्षात ठेवल्यामुळंच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून तर पहिल्या वाक्यापासूनचा माझा रोग तोच आहे की पक्षाने आता सावध होणं गरजेचं आहे. उद्या 11 तारखेला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे निकाल येणार आहेत. त्या निवडणुकीचे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंडचे निकाल येणार आहेत. तिथं काय परिस्थिती होते त्याच्यावर देशाचं राजकारण अवलंबून असणार आहे. आणि अशा पद्धती जर पक्ष वागत असेल किंवा जर पक्ष त्याच्यावर कारवाई करणार नसेल तर मला असं वाटतं की हे फार घातक राहील पक्षाला भविष्यामध्ये. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार का आघाडी करून लढणार? स्वबळावर आम्ही काँग्रेस पक्ष लढणार आणि आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे त्याच्यात आम्ही उतरणार आणि पूर्ण ताकदी, पूर्ण शक्तीपणाला लावून आम्ही त्याच्यामध्ये आमची सत्ता काबीज करणार. कारण नगर शहरामध्ये आजपर्यंत या तिन्ही पक्षाच्या सत्तेंना लोकांनी पाहिलेलं आहे. आणि जर तुम्ही म्हणाला असाल की लगेच काँग्रेसची पण त्याच्यामध्ये सत्ता होती तर मला सांगितलं पाहिजे की एकदा माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही एकदा या नगर शहरातली सत्ता देऊन पहा आणि मग त्याच्यानंतर जर काम नाही झालं तर 5 वर्षानंतर परत आपण चर्चा करू शकतो त्या विषयावर. आता सगळ्यांनाच तपासून पाहिलेलं आहे तर एकदा मलाही तपासून पाहायला हरकत नाही लोकांनी, असं माझं मत आहे. सर, भविष्यात सत्यजित तांबे आम्हाला विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवताना दिसणार का? निवडणूक लढवणार, विधानसभा का लोकसभा? नाही, विधानसभेचीच निवडणूक लढणार, परंतु पक्षाने आदेश दिला तर मी कुठलीही निवडणूक आणि कुठूनही लढू शकतो. सर, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न की धनंजय जाधव हे आपल्या अतिशय खांदे समर्थक. धनंजय जाधव एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही काँग्रेसचा पाहिला आहे नगर शहरामध्ये, परंतु ते कुठंतरी नाराज झालेले दिसतात आहे. कारण त्यांनी कट्ट्यावरती ती नाराजी जाहीर बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात मी शिवसेना संघ किंवा भाजप संघ सुद्धा जाऊ शकतो. मग त्यांचं काय, तुम्ही त्यांना मी सागर तुमच्या कट्ट्याच्या मुलाखतीतलं त्यांचं वाक्य ऐकलं. तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही शिवसेना भाजपमध्ये जाणार का, तर ते म्हणले की मी विचार करेल, अजून तशी वेळ आलेली नाही. विचार करेल नाही म्हणले, त्यांनी जाईन ना. त्यांनी ते आता ते कसं आहे, त्याला अजून तो तुमच्या ह्याच्यात पकडला गेला असेल तो, परंतु धनंजय असं कुठेही पक्ष सोडून जाणार नाही. धनंजय आमच्यासोबत आहे आणि भविष्यातही आमच्यासोबत राहील. ठीक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचं आता थोडी बहुत हे असतो, काही ना काही अडचणी असतात, वैयक्तिक असतात, राजकीय असतात, कौटुंबिक असतात, या सगळ्या. आणि तो माझ्या भावासारखा आहे. नगर शहरातल्या लोकांनी धनंजय जाधव आणि सत्यजित तांबे यांना कधीच वेगळं पाहिलेलं नाही. म्हणजे मला नगर शहर दाखवणारा सुद्धा तोच आहे. नगर शहरामध्ये त्याला म्हणजे धनूला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा NSYचा शहर अध्यक्ष जेव्हा भानुदास कोतकर साहेबांनी केलं त्याच्यानंतर तो पहिल्यांदा मला भेटला. ही साधारणतः 2004 वगैरेची गोष्ट असेल, 4-5ची गोष्ट असेल. त्याच्यानंतर 3-4ची असेल कदाचित. त्याच्यानंतर धनूला जिल्हा अध्यक्ष NSYचं मी केलं. धनूला शहर जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेसचं मी केलं. त्याच्या पहिल्या नगरसेवकच्या निवडणुकीलाही आम्ही जीव तोडून पळालो, दुसऱ्या निवडणुकीला जीव तोडून पळालो आणि भविष्यातल्या धनंजयच्या सगळ्या निवडणुकांना
आम्ही जीव तोडूनच पळणार आणि त्याला पुन्हा एकदा नगरसेवक पण आम्ही करणार. नाही, पण एकंदरीत आपण पाहिलं की विधानसभेला सुद्धा आपण पाहिलं की ज्या ठिकाणी तुम्ही जेव्हा नौखे होतात त्यावेळेस सगळीकडं मतदान जे झालं ते तर तुम्हाला कुठंतरी पिछाड झाली, मुकुंदनगर सोडलं तर, परंतु त्याच्या प्रभागामध्ये भरभरून मतं भेटले. मग अशा कार्यकर्त्यावरती जर का अन्याय होत गेला तर कार्यकर्ते कसे सोबत राहतील? नाही, आता मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एक तर दुसरे 2-3 करेक्शन मला करायचे. एक तर फक्त मुकुंदनगर आणि फक्त तोपखान्यामध्येच मला लीड मिळाला असं नाही आहे, तर मला शहरातल्या अनेक बूथवर लीड मिळालेले. त्यात काही माळीवाड्याचे पण बूथ आहे, कदाचित तुम्ही ते आकडेवारी पाहिली नसेल तर म्हणून तुम्हाला सांगतो. माळीवाड्यात सुद्धा मला काही 1-2-3 बूथवर लीड मिळालेला आहे. मुद्दा असा आहे की धनंजयवर काही गोष्टीचा अन्याय निश्चित झालेला आहे, ती गोष्ट मला पण मान्य आहे. पण पक्ष मी जसं तुम्हाला सांगतो, 2 मोठ्या नेत्यांमध्ये सर्वाधिकार असल्यामुळं माझे हात खूप काय करण्यासारख्याच्या परिस्थितीत नाही आहे. परंतु मला निश्चित खात्री आहे की मी माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त मी धनंजयला जीव लावलेला आहे आणि त्यांनी मला त्याच्या भावापेक्षा जास्त जीव लावलेला आहे. त्याच्यामुळं मला निश्चितच खात्री आहे की पक्ष राजकारणाच्या पलीकडे आमचे संबंध आहे. काही बोलणं झालं का त्यानंतर? काही नाराजी दूर केली का तुम्ही? नाही, त्याच्यानं माझं बोलणं कायमच होत असतं. तुमच्या इथं बोलण्याच्या कट्ट्यावर यायच्या आधी बोलला होता आणि त्याच्यानंतरही त्याचं माझं बोलणं आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काहीच हे नाही आणि मला निश्चित खात्री आहे. बघा, शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला काही ना काही निर्णय घ्यावे लागतात. कधी पक्ष बदलावा लागतो, कधी काय असतं, परंतु जे संबंध ऋणानुबंध जे आमचे तयार झालेले आहेत हे कधीच संपू शकत नाही. ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. निश्चितच. सर, माझा शेवटचा प्रश्न, नगर शहरासाठी आपलं विजन काय राहणार? नाही, नगर शहरामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की अतिशय मोठं पोटेन्शियल असलेलं हे नगर शहर आहे. पण आज नगर शहरातला जो तरुण, जो युवक शिक्षणासाठी बाहेर जातो तो परत नगर शहरात यायची त्याची इच्छाच नाही आहे. जो मुलगा नोकरीसाठी बाहेर जातो त्याची परत यायची इच्छा नाही आहे. मला पुण्या, मुंबईत, पार अगदी अमेरिकेत जरी गेलो तरी नगरचे लोक भेटतात आणि ते जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची एकच तळमळ असते का हे नगर हे फक्त एक मोठं खेडं राहिलेलं आहे. नगर शहर हे फक्त रिटायरमेंटचं शहर होत चाललेलं आहे आणि असं जर परिस्थिती नगर शहराची राहिली तर मला निश्चित खात्री आहे की नगर शहराला फार मोठ्या अडचणी भविष्यामध्ये भेडसावतील. आज नगरमध्ये जे लोक येताना दिसतात किंवा थोडीफार बाजारपेठ आपल्याला दिसते ती नगर शहराची राहिलेली कमी आहे, पण आजूबाजूच्या तालुक्यांची आपल्या नगर शहरामध्ये जास्त बाजारपेठ होत चाललेली. म्हणजे लोकांचं येणं किंवा घरांची विक्रीसुद्धा आपण जर पाहिली तर आजूबाजूच्या तालुक्यांमधले लोक जे घरं घेतात विकत त्यांची संख्या जास्त आहे, नगर शहरातल्या लोकांपेक्षा जास्त आहे. तर ह्याच्यासाठी मला असं वाटतं की कॉन्क्रीट असा प्लॅन असला पाहिजे आणि तो प्लॅन फक्त लोकांना आश्वासन देऊन किंवा फक्त हे करून मी कदाचित लोकांना कुठं भेटणार नाही. मी त्यांच्या एखाद्याच्या लग्नाला मी कदाचित जाणार नाही, कदाचित अंत्यविधीला मी जाणार नाही, कदाचित एखाद्याच्या वाढदिवसाला जाणार नाही. खूपच भर द्यायला लागले लग्नाला. परंतु नाही, कारण काय माहिती आहे का की नेत्यांचा म्हणजे लोकप्रतिनिधींचा मुख्य काम काय आहे हे लोकप्रतिनिधी समजून घेतलं पाहिजे. आता पत्रकाराचं काम काय आहे? बातम्या गोळा करणं. जिथं बातमी तिथं तुम्ही. आता तुम्ही जर बातम्या सोडून जर लग्न दावेच करायला लागले, पण नातेसंबंध जपावे लागतात ना. नातेसंबंध हा वेगळा मुद्दा आहे. नातेसंबंध हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते संबंध सुखदुःखात माणसाच्या सहभागी झालंच पाहिजे, याच्याबद्दल मत नाही. पण तेवढंच करायचं आणि बाकी काहीच करायची गरज नाही आहे. सकाळी 7 पासून उठायचं, रात्री 12पर्यंत तेवढंच करायचं आणि खूप दमलो म्हणून झोपून घ्यायचं, याच्यात काय अर्थ नाही. तर थोडंसं तरी काहीतरी शहराला आपण ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले, मग तो भले नगरसेवक असो, तो आमदार असो, तो खासदार असो, तो कोणी असो, मी कोणावर टीका करत नाही, पण प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की आपण विकासाच्या कामासाठी शासनाचा निधी आणण्यासाठी याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. परंतु आज असं कुठलंही मला दिसत नाही आणि म्हणून माझं जे विजन आहे ते असं आहे की या शहरामध्ये मला सगळ्यात पहिलं तर एक चांगल्या रिंग रोडची गरज आहे. नगर शहराच्या ट्रॅफिकचा जर आपल्याला प्रश्न मिटवायचा असेल तर रिंग रोडची आपल्याला फार गरज आहे. आज आपण मागच्या विधानसभेच्या म्हणजे 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत जे भाषण केलं होतं, कदाचित मला असं वाटतं की ते भाषण परत रिपीट केलं तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. जे गाणं तयार केलं होतं विधानसभेच्या काळामध्ये ते गाणं परत चालवावं लागणार असं वाटतं का? नाही, ते गाणं चालूच राहणार ना. या विधानसभेला सुद्धा ते गाणं चालूच राहणार. ते गाणं चालूच राहणार जोपर्यंत इथल्या लोकांच्या जीवनमानात बदल होत नाही तोपर्यंत काम करत राहावं लागणार आहे. तो कोणी असो. म्हणजे आणि माझी तर म्हणजे जे समजा विद्यमान आमदार आहेत त्यांनाही सहकार्य करण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे.
शेवटी ते काय माझे काय दुश्मन नाही आहेत, ते पण माझे मित्रच आहेत आणि त्यांनाच लोकांनी संधी दिली, मला नाही दिली, याच्यात मी काय फार मोठं कमीपणा नाही मानत. मला असं वाटतं की एक निवडणूक हे एक वेगळा मुद्दा आहे. निवडणुकीच्या नंतर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. त्यांनी जर मला सांगितलं की सत्यजित हे काम माझ्याच्याने होत नाही आहे आणि याच्यामध्ये तू काही मदत करू शकतो का, तर निश्चित तुम्हाला मी आजच सांगतो की मी त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं उभा राहणार कार्यकर्ता असेल. तर मी काय कमी छोट्या मनाचा आणि कमीपणा मानणारा नाही आहे. मी निश्चित त्याच्यामध्ये हे राहील. पण नगर शहराच्या प्रश्नावर मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. नेहरू मार्केटचा प्रश्न आहे, अनेक दिवसांपासून नुसती चर्चा आहे. फेज 2 आज आता आपण पाहतो संगमनेर नगर शहरातले सगळे सगळे रस्ते खड्डेमय झालेले. कोणाला विचारलं काय, तर म्हणले फेज 2 आहे. आता ते फेज 2 म्हणजे किती वर्ष झाले त्या फेज 2ची चर्चा आपण ऐकतोय आणि अजूनही मला खात्री कधी फेज 2 कधी पूर्ण होईल याची म्हणजे माझ्या मनामध्ये साशंकता आहे. म्हणजे कोणी आलं तरी ती फेज 2 पूर्ण करू शकेल असं मला खरंच वाटत नाही. म्हणजे कारण ते जो काय ज्या टेंडर ज्या किमतीला घेतलं होतं ती किंमत आणि आजच्या खर्च याच्यामध्ये इतका मोठा फरक पडला की हे पैसे कुठून देणार आहे आणि कोण देणार आहे याच्यामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण सावेडीच्या पाहतो, प्रोफेसर कॉलनी चौकातल्या व्यापारी संकुलाचा प्रश्न आहे तो किती, त्याच्या मागच्या कचरा डेपोचा प्रश्न आहे तो किती मोठा जटिल झालेला आहे. आज सावेडी भागामध्ये स्मशानभूमी नाही आहे. आपल्या सगळ्यांना इकडच्या अमरधाममध्ये यावं लागतं. तिकडच्या भागात एक अमरधाम झालं पाहिजे, स्मशानभूमी झाली पाहिजे, ही अनेक वर्षांची आपली मागणी आहे. एकही नवीन वाचनालय उभं राहिलेलं नाही आहे, एकही नवीन गार्डन उभी राहिलेलं नाही. सिद्धिबागसारखी एवढं सुंदर गार्डन आहे, त्याचं थोडंफार डागडुजी केली, पण सिद्धिबागेत जर आपण चांगल्या पद्धतीने जर डेव्हलपमेंट केली तर निश्चितच ते नगर शहरातलं एक महत्त्वाचं केंद्र तयार होऊ शकतं. परंतु त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही आहे. म्हणून माझं व्हिजन हेच आहे की आपण या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे. भुयारी गटारचा एक प्रश्न, भुयारी गटारीची योजना नाही, अनेक योजना आहेत. आता मी म्हणतो की एका बाजूला देशामध्ये नरेंद्र मोदींसारखं सरकार आलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी जी चर्चा करतात ती फक्त आणि फक्त शहर विकासाची चर्चा करतात. परंतु या शहर विकासाच्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्या शहराला नरेंद्र मोदी सरकारचा काय फायदा झाला हो, हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं काय उत्तर आहे सांगा बरं. काहीच उत्तर नाही. बरं, मला 3 वर्षामध्ये महानगरपालिकेने किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं एक काम जर तुम्ही सांगितलं, सांगा बरं मला एक काम. आता तुम्हाला जास्त राजकारणी लोकांना नाही, माहिती असतं की नेमकं काय कामं चालू आहे. एक नगरकर म्हणून तुम्ही मला सांगा ना. आता सध्याला तसं बघायला गेलं की त्यांनी सांगितलं होतं की बदल हा काढणार. जर का आपण पाहिलं तर सावेडी उपनगरामध्ये जर का पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे रस्ते करण्यास सुरुवात झालेली आहे. अमृत योजनेतून का असताना किंवा जे योजना मागं आल्या त्या योजनेतून त्यांचे कामं चालू आहे. परंतु तुम्ही कोणत्या योजना? अमृत योजना होती. अमृत योजनेचं काय अमृत योजना? फेज 2चं जे चालू होतं काम, ते फेज 2चं काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काय त्यांची बाजू घेत नाही किंवा मला त्यांची बाजू घ्यायची नाही, पण आपलं मला हेच विचारायचं आहे की आता तुम्ही सांगितलं की तुम्ही मला क्रॉस प्रश्न विचारला, बरोबर आहे तुमचं, की काय तुम्हाला दिसतंय नगरकर म्हणून काय दिसतंय, बरोबर ना. तुम्ही मला विचारलं काय दिसतंय बदल झाला, पण तो चांगला बदल झाला का? आता याच्यावर त्याच्यासाठीच आम्ही दादांना आज या ठिकाणी बोललो आहे आणि दादांकडून पूजन जो प्रश्न विचारला की तुमचं विजन काय आहे तेच आम्ही विचारतोय की काय, कारण की मागं पण आम्ही बघितलं की रेल्वेसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला. आम्ही तेव्हा सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की दादांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यावेळेस सुद्धा आम्हाला जे विजन ठेवणार, जो नेता नगर शहरासाठी एक चांगली योजना आणणार, आम्ही त्यांच्या पाठीशी तर ATV न्यूज तर नेहमीच राहणार. त्या बातम्या आम्ही पूर्ण करणार. त्याचं कारण मी आता तुम्ही हा पण विषय चांगला मांडला की जो टोल नाक्याचा विषय होता, तो या टोल नाक्याचं पुढं काय झालं, काय नेमकं पैसे जे लोकांना भरावे लागणार होते ते आता भरावे लागतात का? नाही, आता तो आमचा जो टोल नाका तिकडचा होता त्याच्या संगमनेरचा, त्याच्यामध्ये तर आम्ही MS-17च्या सगळ्या वाहनांना टोल माफी घेतलेली आहे. त्याच्यामधून एवढंच नाही घेतलं तर आम्ही तिथल्या कामगार जेवढे असतील त्यातले 75% स्थानिकच घेतले पाहिजे याचं आम्ही लेखी आश्वासन घेतलं त्या कंपनीकडून. निश्चितच हे आम्ही अभिनंदन करतोय. ही जी गोष्ट तुम्ही केली किंवा तुम्ही जे आंदोलन केलं ते तसंच आमची इच्छा आहे की तुम्ही नगर शहरासाठी, नगर शहरामध्ये कोणतं असं भरीव काम नाही का, ठीक आहे तुमच्याजवळ तुम्ही म्हणता ये, परंतु तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष आहात, एक चांगली तुमची वरती. माझ्यामध्ये सागर सांगायचंच, मी अतिशयोक्ती सांगत नाही, परंतु मी कोणत्याही पक्षाचं सरकार असो आणि कोणीही असो मी काम करू शकतो एवढी मला खात्री आहे. म्हणून मला त्याच्याबद्दल 100% खात्री आहे. आता कसं असतं की समजा आपल्या घरामध्ये 2 भाऊ असतात, मग आपण व्यवहार एखाद्या भावाच्या हातात दिले
की आपण म्हणतो जाऊ दे बाबा, हा बघतोय ना, आपण कशाला लक्ष घालायचं, एक अशी भावना असते. आणि म्हणून तसंच राजकारणामध्ये असतं. शेवटी एक त्यांना संधी मिळालेली आहे, त्यांनी काम करावं अशी आपली इच्छा आहे. शेवटी राजकारणाच्या पद्धतीने होत राहील, निवडणुकाच्या पद्धतीने होत राहतील. पण त्यांना जी संधी मिळालेली आहे, भले ते आमदार म्हणून असतील किंवा खासदारांची पण मी असेल किंवा बाकी महापौर असतील, नगरसेवक, सगळ्यांच्या बाबतीत बोलतो मी, वैयक्तिक कोणाच्या बाबतीत बोलत नाही. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं अशी आपली इच्छा आहे. त्यांना जिथं मदत लागेल त्यांनी तिथं आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि तिथं आम्ही 100% उभं नाही राहिलो तर मग त्याच्यामध्ये मी दोषी आहे. परंतु एक चांगल्या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं तर निश्चित अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजून पण 1.5-2 वर्षाचा कालावधी, 2-2.5 वर्षाचा जो कालावधी अजून शिल्लक आहे. अजूनही जर चांगलं काम केलं तर मला निश्चित खात्री आहे की चांगल्या शहरामध्ये बदल होऊ शकतात. आणि विशेष करून जेव्हा नरेंद्र मोदींसारखं तिथं केंद्रात सरकार आहे का जे फक्त शहर विकास, स्मार्ट सिटी, अमृत योजना ह्याची चर्चा करतं आहे, त्यावेळेस तर आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं का त्याचा संधीचा लाभ उठवला पाहिजे. परंतु अजूनही मला दुर्दैवाने इथले कोणतेच लोक त्या दृष्टीने काम करताना दिसत नाही. म्हणजे सत्ताधारी दिसत नाही आणि विरोधकही दिसत नाही. निश्चितच या ठिकाणी आज आपल्या इथं युवक प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सत्यजित तांबे या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी रोखठोक असे त्यांनी उत्तर दिले. काही प्रश्न त्यांनी आम्हाला सुद्धा विचारले, परंतु त्यांच्या मनामध्ये जी तळमळ आहे ती आपण या ठिकाणी पाहिली. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृष्णागार सर्व प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. नमस्कार.